तर आता सध्याच्या काळात बाबा उखाण्याच्या एवढ्या पद्धती निघल्यात, एखाद्या नवरीचं नवीन लग्न व्हावं आणि नवीन लग्न झाल्याच्या नंतर तिला उखाणा घ्यायला लावावं. एवढा सुंदर उखाणा घेते, एवढा सुंदर उखाणा घेते. उखाणा आहे का हा? येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते, खिडकीला 3 तारा, पानं खाते करा करा अडकी त्याला उंगर बारा, तिकोणाला व्यापारी व्यापारी सुपारी सुपारी नेते वाण्याला हाणा नेते पाण्याला पाणी आणते वाड्यात तकते वाड्यात वाडे 7 वाडे वाड्यात पलंग पलगो गादी गादी ऋषी उशीर बशी बशीत कप कपात घडी घडीत वाजला एक मी ज्ञानोबा तुकोबारायांची लेख असं नाव घेणार बरं. आणि अर्ध्यात निम्म्यात संसार आला की मग नाव घ्यायला लावायचं. मग कशी नाव घेणार माहितीये का? बटन तुटलं बटव्याचं नाव ऐका फक्त तुम्ही. बटन तुटलं बटव्याचं आणि कायनूक घेत्या सटव्याचं. बघा कितीच नावाच्या पद्धतीने गेल्यात महाराज. पण नाव कसं घेतो लक्ष देऊ नाही का? पांडुरंगाच्या चरणी फुलं वातो वाकून, इकडे लक्ष द्या बरं. पांडुरंगाच्या चरणी फुलं वातो वाकून आणि तुम्हा सर्वांचं नाव घेतो ज्ञानोबा तुकोबारायांचा मान राखून. विठ्ठल विठ्ठल सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. 4 चरणाचा आहे, सर्वांच्या परिचयाचा आहे आणि सर्वांच्या पाठांतरातला आहे. आजच्या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय काय सांगतात लक्ष देऊ नाही का? महाराजांनी वर्णन केलंय यह लोकीचा हा देह म्हणजे मृत्यू लोकामध्ये हा देह हे शरीर आम्हाला भेटावं याची इच्छा जर कुणी केली असेल तर आम्ही याची इच्छा केली की या लोकांमध्ये, या मृत्यू लोकामध्ये आम्हाला जन्म भेटावा. लक्ष देऊ नाही का? मृत्यू लोकामध्ये इथं जन्म सहसा कोणाला भेटत नाही. पाप पुण्य दोन्ही समान असलं की बाबा जन्माला यावं लागतं. जन्माला येण्याचे त्याच्यामध्ये कारण सांगितले. पहिलं कारण सांगितलं जन्म घेणे लागे वासनेच्या संगे आणि त्याची झाले अंगे रूप. म्हणे जन्माला आल्याच्या नंतर काहीतरी वासना शिल्लक राहिली की जीवाला जन्म घ्यावा लागतो. पहिलं कारण जीवाला जन्म घ्यायचं. दुसरं कारण सांगितलं जन्मा येणे घडे पातकांचे मूळ आणि संचिताचे फळ भोगावया. जन्माला आल्याच्या नंतर जे पाप शिल्लक राहतं ते संचित रूपानं फेडण्याकरता जीवाला जन्म घ्यावा लागतो. दुसरं कारण. आणि जीवाला जन्म घ्यायचं तिसरं कारण महाराजांनी सांगितलं केले कर्म झाले तेची भोगा आले उपजले मेले आयुष्य किती. अर्थातच माणसाचं काहीतरी कर्म शिल्लक राहिलं की जीवाला जन्म घ्यावा लागतोय का? वासना, पाप आणि कर्म अशा 3 गोष्टी मनुष्याच्या शिल्लक राहिल्या की मनुष्याला जन्माला यावं लागतं. इथं पहिला जर सृष्टीचा विचार करायचा जर झाला तर पहिलं महाराजांनी विचार केलाय. पहिलं सांगितलंय बाबा पहिले कोटीच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याचे होते पायी कानोबा तेरे तेरे ते. हे एकमेव तत्व इथं पहिलं काहीच नव्हतं. चंद्र नव्हता, सूर्य नव्हते, तारा नव्हतं, कुठंच नव्हतं तर कुठंच नव्हतं. ज्याला सांगितलं ब्रह्मदेवाला बाबा तुला सृष्टी निर्माण करायची तर याच्यासाठी तपश्चर्या करावी लागेल. लक्ष देऊ नाही का? ज्या ब्रह्मदेवानं ही सृष्टी निर्माण केली त्या ब्रह्मदेवाचं एक वैशिष्ट्य आहे. ब्रह्मदेवाला किती डोके आहेत? बोलत चालायचंय. किती किती किती? गणिताचा क्लास चाललाय का? किती डोके आहेत? ब्रह्मदेवाकडे जर बघितलं बाबा तर ब्रह्मदेवाला 4 डोके आहेत. लक्ष देऊ नाही का? ब्रह्मदेवाला 4 डोके आहेत. पण ज्ञानोबारांनी वर्णन करत असताना वेडा म्हणून वर्णन केलंय. याचा ज्ञानेश्वरीत पुरावा आहे. माऊली ज्ञानोबाराय सांगता सृष्टीच्या उपक्रमा पूर्वेगा विरुत्तमान वेडा ऐसा ब्रह्म एकाला होता. एकाला होता वेडा ऐसा ब्रह्मा पूर्वेगा विरुत्तमान सृष्टीच्या उपक्रमा. ज्या ब्रह्मदेवानं ही सृष्टी निर्माण केली त्या ब्रह्मदेवाला 4 डोके आहेत. पण ज्ञानोबारांनी वर्णन त्याचं वेडा म्हणून केलंय. आता लक्ष देऊ नाही का? 4 डोक्यावाला जर ब्रह्मदेव वेडा असल, माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला सर्वांना? 4 डोक्यावाला जर ब्रह्मदेव वेडा असल, आपल्याला एकच आहे, आपली अगरबत्ती कुठं लावायची? बरं मानीच्या वरती 7-8 किलोचा बोज असतो, याला डोके म्हणतात. हे बऱ्याच डोक्यावाल्याला कळत नाही. डोकं कुठं वापरायचं हे मात्र माणसाला कळालं पाहिजे. लक्ष देऊ नाही का? ज्या ब्रह्मदेवानं ही सृष्टी निर्माण केली, ऐका, पहिली स्त्री पहिला पुरुष जन्माला येण्यासाठी ती तपश्चर्या जर कुठं झाली असेल तर भारतात, महाराष्ट्रात नाशिक पंचवटीमध्ये कमळाच्या पुलावरती बसून ती ब्रह्मदेवानं तपश्चर्या केली. नाशिकचं कृतयुगातलं नाव आहे पद्मनगर, त्रेतयुगातलं आहे त्रिकंटक, द्वापार युगातलं जनस्थान, मुघलांच्या काळातलं गुलशनाबाद आणि कलियुगातलं नाशिक. अशा बऱ्याच प्रकारे नाशिक या नावाला ओळखतो. नाशिक पंचवटीमध्ये कमळाच्या फुलावरती बसून ब्रह्मदेवानं ती तपश्चर्या केली. ब्रह्मदेवानं तपश्चर्या केल्याच्या नंतर तुम्ही आम्ही सर्वजण जन्माला आलो. जन्माला आल्याच्या नंतर पाप पुण्य कर्म वासना ही प्रत्येकाला भोगायला आली. ही प्रक्रिया इथून पुढे सुरू झाली. पाप पुण्य याच्याकरता
तुम्हाला मला जन्म भेटलाय, पण जन्म भेटल्याच्या नंतर भगवंताचं नामचिंतन तुमच्या आमच्या मुखामधून होणं हे गरजेचं आहे. कारण महाराज सांगतात, देवे दिला देह भजना गोमटा. देवानं जगाच्या चालक मालकानं भगवंतानं हे शरीर जर कशासाठी दिलं असेल ना म्हणे महाराज, तर हे शरीर राम भजन को दिया कमल मुख, 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 राम भजन को दिया राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया सुंदर नर्तनु पाया, सुंदर नर्तनु पाया कमल मुख, राम भजन को दिया 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 दिया. महाराज सांगतात, हे शरीर हे तोंड जर कशासाठी दिलं असेल तर राम भजन को दिया. ऐका, भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी म्हणे महाराज आम्हाला हे शरीर दिलंय. हे तोंड कशासाठी जर दिलं असेल तर भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी दिलंय. पण इमानदारीनं सांगायचं, शेजाऱ्याची शपथ आहे, तुम्हाला खरं खरं बोलायचं, लबाड बोलायचं नाही. ह्या शरीराचा वापर, ह्या तोंडाचा वापर आपण भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी करतो का हो? बोला बोला. खाया पिया सुख से सोया, नाक जमाना खोया, खाया पिया सुख से सोया, नाक जमाना खोया खाया पिया सुख से सोया, नाक जमाना खोया, खाया पिया सुख से सोया, नाक जमाना खोया. हाथ का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, वा वा. खाया पिया सुख से सोया, नाक जमाना खोया, खाया पिया सुख से सोया, नाक जमाना खोया खाया पिया सुख से सोया, नाक जमाना खोया, खाया पिया सुख से सोया, नाक जमाना खोया. बाबा नाक जमाना खोया, बाबा नाक जमाना खोया खोया. महाराज सांगतात, ऊटे हात का मानव देह अल्लाह ने कुछ दिया, खाया पिया सुख से सोया. हे शरीर भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी दिलंय, पण आपण खाऊन पिऊन आराम करतो, भगवंताचं नामचिंतन करत नाही. देवाची आठवण सुख असल्याच्या नंतर मुळातच कोणाला येत नाही बाबा. दुःख आलं की तो देव, ते भगवंत, तो जगाचा चालक मालक प्रत्येकाला आठवतो. काहीतरी जीवनामध्ये दुःख आलं की देवाकडे जातो, देवाच्या दारामध्ये उभा राहतो, हात जोडतो देवाला, आणि देवाला सांगतो, का रे बाबा देवा, काय तुझं मी वाटुळे केलं की एवढं दुःख माझ्या पदरामध्ये घातलंय. हे मागणं असतं कोणाकडं? देवाकडं. सुख असल्याच्या नंतर की दुःख आल्याच्या नंतर? दुःख आल्याच्या नंतर. जोपर्यंत सुख आहे तोपर्यंत तो देव मुळातच कोणाला आम्हाला आठवणार नाही, पण दुःख आलं की तो जगाचा चालक मालक, तो भगवंत प्रत्येकाला आठवतो. पण महाराज, आमच्या जीवनामध्ये दुःख तरी येतंय का? दुःख येण्याचं कारण तरी काय आहे? मुळातच बाबा आपल्याकडं अज्ञान आहे. अज्ञान किती प्रकारचं? देहाचं, आत्मस्वरूपाचं आणि होता कशाचं. 3 प्रकारचं अज्ञान आपल्या जीवनामध्ये. याच्याकरता जन्माला आल्यापासून मरेपर्यंत माणसाच्या जीवनामध्ये जे दुःख आहे हे 4 प्रकारचं आहे. एक म्हणजे जन्माचं, दुसरं म्हणजे वर्णाचं, तिसरं म्हणजे वृद्ध काळाचं, आणि चौथं म्हणजे आजाराचं. 4 दुःखांपैकी 2 दुःख आपल्याला टाळता येतात, आणि मुळातच 2 दुःख आपल्या जीवनातले आपल्याला टाळता येत नाहीत. जन्माचं 1 दुःख आपल्याला टाळता येतं, आणि मरणाचं 1 दुःख आपल्याला टाळता येतं का? बोला. नाही. ऐका, जन्म आणि मरण हे 2 दुःख आपल्याला मुळातच टाळता येणार नाही बाबा. जन्माला यावं लागणार, किती जरी काही केलं तर जन्म हा भेटणार आहे, पण जन्माला आल्याच्या नंतर मृत्यू लोकांमध्ये मरावं सुद्धा लागणारच आहे. एक ऐका, मनुष्य किती दिवस जगलाय याला काही किंमत नाही, कसा जगलाय याला फार मोठी किंमत. तुका म्हणे जियावे जियावे, तुका म्हणे जियावे, तुका म्हणे जियावे जियावे, तुका म्हणे जियावे. कीर्तीने बरवे, कीर्तीने बरवे बरवे बरवे, काय
बोलवलंय तुम्ही? यांचंच भजन ठेवायला पाहिजे होतं. एवढे सुंदर गाणारे, एवढे सुंदर वाजवणारे म्हटल्याच्या नंतर बरोबर आहे का नाही? कार्यक्रमाची मजा त्यावेळेस आहे बाबा. गाणारे चांगले असले पाहिजे, वाजवणारे चांगले असले पाहिजे, आणि ऐकणारे चांगले असले पाहिजे, आणि सांगणारा बिघाडलेला पाहिजे. असं आहे का? सगळे जर चांगले असतील तर कार्यक्रमाची मजा आहे, नाही तर काही उपयोग नाही. गाणारे थोडे असावे पण साथीचे असावे. काय म्हणणार? थोडे असावे पण साथीचे असावे. बाबा काही काही ठिकाणी साथीची भेटते, काही काही ठिकाणी साडेसाती भेटते. गाणारे वाजवणारे सगळे चांगले असतील तर कार्यक्रमाची मजा आहे. लक्ष देऊ नाही का? किती दिवस मनुष्य जगलाय काही किंमत नाही. ऐका, तुका म्हणे एका मरणची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. असं जगावं. गेल्याच्या नंतर चार माणसाने आधारण नाव घेतलं पाहिजे. या जगण्याला खरा अर्थ आहे. तुमच्याकडे किती धन आहे, तुमच्याकडे किती श्रीमंती आहे, तुमच्याकडे किती पैसा आहे, तुमच्या ज्ञानाला, तुमच्या धनाला, तुमच्या श्रीमंतीला मुळातच कुठल्या प्रकारची काही किंमत नाही बाबा. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत मनुष्य कसाच वागलाय, माणसं त्यांनी कशी जपली आहेत, माणुसकी कशी टिकवली, हे फार महत्वाचं आहे. माणसाकडे धन असू द्या, श्रीमंती असू द्या, माणसाचं तोंड गोड असलं पाहिजे. बरं, तोंड गोड असलं की काही होतंय, फक्त तोंड गोड असावं. मला बोलत चला. ऐका, आतापर्यंत तुम्ही कधी मिठाच्या भरणीला मुंग्या लागलेल्या बघितल्यात का? नाही. मिठाच्या भरणीला कधीच मुंग्या लागत नाही. साखरेला मुंग्या लागतात का? नक्की लागतात ना. ऐका, मिठाच्या भरणीला मुंग्या लागत नाही पण साखरेला मुंग्या लागतात. त्याचं कारण आहे, मिठाचा गुणधर्म हा खारट आहे आणि साखरेचा गुणधर्म हा गोड आहे. ऐका, आपला जर स्वभाव मिठासारखा जर खारट असेल तर एक जण सुद्धा आपल्या पाठीमागे उभा राहणार नाही. पण आपला जर स्वभाव साखरेसारखा जर गोड असेल ना तर जग आपल्या पाठीमागे लागल्याशिवाय राहणार नाही. माणसानं स्वभाव ठेवत असताना साखरेसारखा गोड ठेवावा. माणसानं बोलत असताना प्रेमानं बोललं पाहिजे. बरोबर आहे की नाही? आपल्यापेक्षा कुणी मोठं होत असेल, आपल्यापेक्षा कुणी धन जास्त कमवत असेल, आपल्यापेक्षा कुणी श्रीमंती कोण कमवत असेल तर त्याच्यावर जळायचं असतं का बाबा? प्रेमानं बोलायचं असतं. ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार ज्याला त्याला धन भेटतं, ज्याला नलके रुसावे आणि का बहुता आपुल्या संचिता वाचुनिया, आपुल्या संचिता नगरसावे बहुता आपुल्या संचिता वाचुनिया, आपुल्या संचिता, आपुल्या संचिता. धन श्रीमंती भेटणं हे कोणाचं? ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. काय प्रमाण दिलं महाराज? नलके रुसावे आणि का बहुता नलगे रुसावे आणि का बहुता आणि आपुल्या संचिता वाचुनिया. ऐका, कशाला कोणावरती रुसताय? बरोबर आहे का नाही? कोणावरती रुसायचं नाही महाराज. आपलं संचित, आपलं प्रारब्ध काय आहे, ज्याच्या त्याच्या प्रारब्ध. वा, तुका म्हणे एका जनासी, तुका म्हणे का जनासी रुसावे, मनासी पुसावे काय केले. वा, मला बरं का भाऊ कीर्तनाला असले ना तर मला अजिबात विनोद वगैरे करू वाटत नाही बाबा. हा, यांच्याकडं ज्ञान आहे. नुसतं पखवाजच वाजवत नाहीत. अध्यात्म, कीर्तन, वेदपाठ कसा असावा ना हे भाऊंकडून शिकावं. वारकरी कसं असलं पाहिजे यांच्याकडून शिकावं. जसं प्रमाण दिलं, स्वतःकडं काय हे मनाला विचारलं पाहिजे. तू काय केलंस बाबा? लोकावरती कशाला नाराज होताय, लोकावरती कशाला रुसताय? आता एवढं वय, आता एवढ्याशा वयात मी कीर्तन करतो, आता उगाच यांनी म्हणायचं का तुम्ही उगाच म्हणायचं का याचं एवढं सोय आणि आम्ही याच्या कीर्तनात टाळ घेऊन उभा राहावा का? ज्याचं त्याचं प्रारब्ध असतं. बरोबर आहे का नाही? ज्याचं त्याचं प्रारब्ध असतं. ज्याच्या त्या एक ऐका, देव कोणाला किती धन द्यायचंय, कोणाला किती मोठं करायचंय, कोणाला किती श्रीमंती द्यायची आहे हे वयावरती डिपेंड नाही. बरं, ज्या त्याच्या प्रारब्धावर. अन्नमान धन हे तो प्रारब्ध आधीन, हे तो प्रारब्ध आधीन, हे तो प्रारब्ध आधीन, हे अन्नमान धन हे तो प्रारब्ध आधीन, प्रारब्ध आधीन हे तो प्रारब्ध आधीन, आधीन. अन्न मान धन हे तो प्रारब्धा. अन्न मान धन हे तुम्हाला कसं भेटणार आहे? तर बाबा प्रारब्धानुसार भेटणार आहे. प्रारब्धानुसार आहे. तुम्हाला जे पाहिजे ना ते तुमच्या प्रारब्धानुसार आहे. देवावरती कधीच नाराज होऊ नका. तू माझ्यासाठी काय केलंस, तू माझ्यासाठी काय देतोय, एवढं माझ्या जीवनामध्ये दुःख आहे, हे देवावरती कधीच नाराज होऊ नका. माणसानं जे केलेलं कर्म आहे ना बाबा, कर्म जगाच्या बापाला चुकलं नाही. तुम्हाला मला काय कर्म चुकणार आहे? महाराज सांगतात, कर्मे श्रीराम
दादा कर्मानं श्रीरामाला सुद्धा वनवासाला जावं लागलं, तुम्ही आम्ही तर माणसं आहोत. याच्याकरता माणसानं कर्म करत असताना मात्र कर्म जे आहे ना हे चांगलं केलं पाहिजे. माणूस जाणे जे बोले, झाड जाणे जे फुले, आणि भोगे जाणे जे केले पूर्वजन्मीचे. बरोबर आहे महाराज. जसं मागच्या जन्मात जे केलंय ते या जन्मात भोगायला येणार आहे. उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे कर्म झाले त्याची भोगाने. उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, केले कर्म झाले त्याची भोगाने. उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, ऐसे किती, ऐसे किती, ऐसे किती. केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले आयुष्य किती. जे कर्म केलंय ते भोगायला येणार आहे, जे पेरलंय तेच उगवण ना. काय बरोबर आहे. जे पेरलंय तेच उगवणार आहे ना. काय म्हणणं आहे? बरोबर आहे का नाही? मग तसं जसं कर्म केलंय तसंच फळ सुद्धा भेटणार आहे. याच्याकरता माणसानं कर्म करत असताना चांगलं करावं. पण माणसाकडं थोडंसं धन आलं, माणसाकडं थोडीशी श्रीमंती आली, बाबा माणसं स्वतःमुळं दुखी कधीच नाहीत बरं. दुसरा माणूस मोठा झाला की माणसाचं पोट दुखतं. एखाद्यानं बंगला बांधू द्या, एखाद्यानं बंगला बांधू द्या, आणि उगाच त्यानं याच्या घराच्या वास्तुशांतीला बोलवं. ते तिथं जाऊन मस्त गुलाबजामू ते खाऊन यावं ना, ते तिथं जाणार आणि तिथं जाऊन म्हणणार लोकाचे मुडके म्हणून बांधलाय, तू मोड. बघ जमतंय का? कशाला लोकाला नावं ठेवायची, उगाच लोकांची टीका करायची. बाबा आता या वयात मी कीर्तन करतो, या वयात मी धोतर घालतो ना, मला सुद्धा बरेचसे जण म्हणतात महाराज या वयात, काय या वयात. मग मी त्यांना काय म्हणतो माहिती का? या वो या. ते काय म्हणतात मला माहिती का? महाराज या वयात. मग मी त्यांना काय म्हणतो माहिती का? या वो या. तुम्ही सुद्धा इथं या, इथली मजा बघा, तिथला आनंद बघा. आता मलाही बरेच जण नावं ठेवतात, कारण मी दिसायला बारीक आहे ना, आणि मी दिसायला बारीक असल्यामुळे मला महाराज कुणी म्हणत नाही. महाराज म्हणलं की दाढी गाडी बॉडी असली पाहिजे, त्याच्याशिवाय वजन पडत नाही. खरं सांगायचं इमानदारीनं, मी महाराज म्हणून तरी वाटतो का? नाही. मग काय पोत्राच आहे का असं काही म्हणता का? महाराजच आहे ना. महाराज म्हणलं की दाढी गाडी बॉडी असली पाहिजे, त्याच्याशिवाय वजन पडत नाही महाराज. काय 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 माणसं वजनदार असतात, भाऊ लबाड बोलत नाही. आमच्या गावात एक 1.5 क्विंटलची बाई आहे. खोटं वाटत असेल तर येऊन बघा. आणि तिच्या घरात चोर घुसले, कशाला मराय जावा का तिच्या घरात चोरायनं सांगा बरं. आता घरात चोर घुसले आणि बाईला जाग आली. बाईला जाग आली तर तिनं एक चोर ह्या हातात धरला, एक चोर ह्या हातात धरला, खाली पाडले आणि अंगावर बसली. आणि अंगावर बसून काय म्हणली माहिती का स्वतःच्या पोराला, पप्प्या जाय पटकन पोलिसाला बोलवून आण. ते बाहेर गेलं आणि परत मध्ये आलं. मध्ये आल्याच्या नंतर म्हणलं मम्मी माझी चप्पलच सापडा नाही. चोर म्हणला माझी घालून जाय पण पोलिसाला बोलून आण. असे वजनदार माणसं असतात. आपल्याकडे बघितलं दाढी नाही गाडी नाही बॉडी नाही, त्याच्यामुळं आपलं वजनच पडत नाही. मी सांगत होतो ऐका, थोडंसं धन मिळालं, थोडीशी श्रीमंती मिळाली, थोडासा पैसा मिळाले की माणसाला अहंकार होतो. तसा लक्ष्मीला अहंकार झाला. देवाचा आणि लक्ष्मीचा दोघाचा संवाद सुरू झाला आणि त्या संवादामध्ये लक्ष्मी देवाला सांगू लागली, देवा या जगात सगळ्यात श्रेष्ठ जर कोण असेल तर मी आहे. हे जग जर कोणामुळं चालतं तर माझ्यामुळं चालतं, अशी लक्ष्मी देवाला सांगू लागली. देवानं सांगितलं, लक्ष्मी तोंडानं म्हणून काहीच उपयोग नाही, हे मला सिद्ध करून दाखवावं लागल. लक्ष्मी म्हणली, हो देवा, वेळ आली की मी नक्की वेळेनुसार सिद्ध करून दाखवणार. गावामधनं प्रेत यात्रा जात होती आणि त्या प्रेत यात्रेमध्ये लक्ष्मीनं पैशाचा पाऊस पाडायला सुरुवात केली. ऐका, ज्या प्रेत यात्रेमध्ये लक्ष्मीनं पैशाचा पाऊस पाडायला सुरुवात केली, त्या प्रेत यात्रेमधल्या लोकांनी प्रेत खाली ठुलं आणि सगळेजण पैसे गोळा करत होते. काय केलं प्रेत यात्रेमधल्या लोकांनी? प्रेत खाली ठुलं आणि सगळेजण पैसे गोळा करत होते. जाऊ द्या, त्या प्रेत यात्रेचं जाऊ द्या. उदाहरणार्थ जर आपल्या कीर्तनातच पैशाचा पाऊस पडलाच, तुम्ही कीर्तन ऐका राहतान का? तुम्ही म्हणता ना कोणाचं कीर्तन आणि कोणाचा बर्थडे, पैसे उचला म्हणता ना. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. तुम्ही कीर्तन ऐकाय राहतान का नाही, ह्यो तुमचा पुढचा प्रश्न आहे. मी करीलच का नाही, ह्यो लय मोठा प्रश्न आहे. सगळेच पैशाच्या मागं, सगळे धनाच्या मागं पळतात. लक्ष्मी पळत देवाकडे जाते आणि देवाला सांगते, बघा देवा,
या जगात सगळ्यात श्रेष्ठ जर कोण असेल तर मी आहे. कारण ज्या प्रेत यात्रेमध्ये मी पैशाचा पाऊस पाडला, त्या प्रेत यात्रेमधल्या लोकांनी प्रेत खाली ठुलं आणि सगळेजण माझ्या मागे पळतायत, मला जमा करतायत. भगवंताने हात जोडले आणि भगवंत सांगतात, लक्ष्मी तुझं अगदी बरोबर आहे, पण एक वाक्य लक्षात ठेव, ज्या प्रेत यात्रेमध्ये तू पैशाचा पाऊस पाडलास ना, त्या प्रेत यात्रेमधलेच लोक तुझ्याकडे आलेत. ते प्रेत अजून तुला बघून काय उठलेलं? लक्ष्मी सांगते देवा, ते उठणच कसं, त्याच्यात रामच राहिलेला नाही. मग भगवंत सांगतात, लक्ष्मी जर प्रश्नाचं उत्तर कळालं असेल तर मी शांत बसू का? लक्ष्मीनं सांगितलं, देवा असं कोड्यातनं बोलू नका. भगवंतानं सांगितलं, ऐक लक्ष्मी, जोपर्यंत शरीरामध्ये मी आहे तोपर्यंत तुला किंमत आहे. एकदा मी शरीरामधून निघून गेलो की तुला कवडीची सुद्धा किंमत नाहीये. आपल्या धनाला किंमत आहे, आपल्या श्रीमंतीला किंमत आहे, आपल्या पैशाला किंमत आहे, पण कोणामुळं? त्या देवामुळं, त्या जगाच्या चालक मालकामुळं, त्या भगवंतामुळं. एकदा त्या देवानं आपल्या डोक्यावरचा हात बाजूला काढला की तुमच्या धनालाही किंमत नाही, तुमच्या श्रीमंतीलाही किंमत नाही, आणि मुळातच तुमच्या पैशाला किंमत नाही. आणि असंही समजू नका बरं की ज्याच्याकडं धन आहे तो मनुष्य सुखी आहे. या जगामध्ये श्रीमंती पैसा असूनही माणसाकडं सुख नाहीये. जेवढं भेटलंय त्याच्यामध्ये समाधानी राहणं हे फार मोठं सुख आहे बाबा. जेवढं भेटलंय तेवढ्यामध्ये समाधानी राहिलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? किती धन असू द्या, किती श्रीमंती असू द्या, माणसं सुखी राहत नाहीत. जेवढं आहे ना त्याच्यामध्ये जो मनुष्य समाधानी राहतो, म्हणायचं मला सुख आहे. ऐका, आमच्या गावात एका जणाला 10 किलो सोन्याचा हंडा सापडला. किती किलो? 10 किलो सोन्याचा हंडा सापडला. आता त्याला 10 किलो सोन्याचा हंडा सापडला म्हणून मी त्याच्या भेटीला गेलो. काही देईल अशा अपेक्षेनं गेलो नव्हतं बरं, भेटीला गेलो त्याच्या. ते असं डोक्याला हात लावून बसलेलं होतं. आता मला सांगा, 10 किलो सोन्याचा हंडा सापडलेला माणूस किती खुश असावा? किती खुश असावा? बरोबर आहे का नाही? खुश असला पाहिजे की नाही? त्याला 10 किलो सोन्याचा हंडा सापडला बाबा, तरी ते असं डोक्याला हात लावून बसलेलं. त्याला म्हणलं, का रे 10 किलो सोन्याचा हंडा सापडला तरी तुम्ही खुश नाही, नेमकं झालं काय? म्हणजे काही नाही. अहो म्हणलं, झालं काय? मग सोन्याचा हंडा सापडला एवढे नाराज काय, खुश का नाहीयेत? ते मला हंड्यावर बघ ना काय लिहिलं. त्या हंड्यावर ते असं लिहिलेलं होतं, हा हंडा 10व्या क्रमांकाचा आहे. काय होतं लिहिलेलं? हा हंडा 10व्या क्रमांकाचा आहे. मी म्हणलं, मग काय झालं? 10व्या क्रमांकाचा असू दे नाही तर 11व्या क्रमांकाचा असू दे, भेटलाय तुला, भेटण्याला महत्व आहे, तू खुश पाहिजे ना. तो म्हणला, हा जर 10व्या क्रमांकाचा आहे तर मागचे 9 कुणी नेले असते म्हणला. बघा, म्हणजे 10 किलोचा भेटलाय त्याच्यावरती खुश नाही, मागचे 9 कुणी नेले त्याच्यावरती नाराज. म्हणजे जेवढं भेटलंय ना त्याच्यामध्ये जो समाधानी राहतो ना त्याच्याकडे फार मोठं सुख असतं. जेवढं भेटलंय त्याच्यामध्ये समाधानी राहिलं पाहिजे. पण जेवढं भेटलंय त्याच्यामध्ये मनुष्य कधी समाधान राहत नाही. एक भेटलं, 2 भेटावे, 2 भेटले, 3 भेटावे. बरोबर आहे की नाही? अशी वासना, अपेक्षा वाढत जाते महाराज. एका विहिरीवरती आकाशवाणी झाली आणि सांगितलं गेलं, या विहिरीमध्ये कोणी पशु पक्षी उडी मारल तर स्त्री पुरुष होऊन वरती येईल, आणि या विहिरीमध्ये कोणी स्त्री पुरुष उडी मारल तर पशु आणि पक्षी होऊन वरती येईल. ज्या विहिरीवरती आकाशवाणी झाली त्या विहिरीच्या कोणालाही द्यायची नाही हा. ती त्यांची स्टँडर्ड भाषा आणि ते शुद्ध कुठं बोला याची अक्कल नाही बाबा. एक जण हरिपाठ शुद्ध म्हणू लागला, सर्वा घंटी राम. काय तिथं काय घंटी? अरे कुठं शुद्ध बोला हे माणसाला कळलं पाहिजे. एवढा जमाना बदललाय महाराज. एक पोरगी माझ्याकडे आली, मला म्हणली, महाराज मला लग्न करायचंय, नवरा कसा करावा? मी म्हणलं, बाई तुला कसा करायचाय? ती म्हणली, मला असा कोटीनं कमवणारा करायचंय, कोटीनं. मी म्हणलं, जर तुला कोटीनं कमवणारा नाही मिळाला तर तू काय करशील? ती काय म्हणली माहिती का? 50-50 लाखाचे 2 करीन, पण कोटीचीच बरोबरी करेल म्हणली. आता इतका जमाना बदललाय म्हटल्याच्या नंतर आता काय करावं? पण लक्ष देऊ नाही का? मी तर म्हणतो आताशी फक्त 50% बदललेत बरं, 100% बदलले नाही. कारण आता फक्त बूट आणि चप्पल घालून जेवायलेत. जेव्हा बुटात वरण भात घेऊन खाते तेव्हा म्हणायचं आता 100% बदलले. म्हणजे अजून काही 100% बदललेले नाही, आता असे फक्त 50% बदलले. इकडे लक्ष द्या. माझा विषय हा चाललाय, माझा मुद्दा हा चाललाय. जीवनामध्ये किती कोणाला धन भेटणार आहे, जीवनामध्ये किती कोणाला श्रीमंती भेटणार आहे, जीवनामध्ये किती कोणाला पैसा भेटणार आहे ना, हे देवाकडं कधीच मागू नका. धन, श्रीमंती, पैसा जसं तुम्ही कराल, जसं तुमचं कर्म असं तसा तो जगाचा चालक मालक भगवंत फळ देणार आहे. मी सांगत होतो, जन्माला आल्याच्या नंतर जावं लागणार आहे. आल्याच्या नंतर जाणं हे निश्चित आहे. कारण महाराज सांगतात, येथे नाही उरो आले अवतारण, येरते पामर जीव किती. इथं राहणारा, इथं उरणारा एकही अवतार झाला नाही. बाबा आपली मराठी भाषा म्हणायची वेगळी, याचा अर्थ वेगळा आहे. आता वाढदिवस म्हणतो, हा शब्द वेगळा आहे पण याचा अर्थ वेगळाच निघतो. बाबा भाषेचा थोडा विचार करा, शब्दाचा थोडा अभ्यास करा तुम्ही. वाढदिवस हा शब्द म्हणायचा वेगळा आहे पण त्याचे परिणाम जे आहेत ते अगदी वेगळे आहेत.
वाढदिवस. काय वाढदिवस म्हणजे इथून पुढचे जे दिवस वाढतात त्याला काय म्हणतो आपण? वाढदिवस. पण ते दिवस वाढत नसतात, इथून मागचे दिवस कमी झालेले असतात. म्हणायला फक्त शब्द वाढदिवस आहे, पण इथून जे मागचे दिवस आहे हे काय झालेले असतात? हे मागचे दिवस जे आहेत हे कमी झालेले असतात. त्याच्यापेक्षा सोपा शब्द अभिष्ट चिंतन सोहळा. अभिष्ट चिंतन सोहळा कशाला म्हणावं? आता सहज आपण म्हणतो वाढदिवस, पण अभिष्ट चिंतन सोहळा कशाला म्हणावं? वाक्य लक्षात ठेवा. इष्ट माणसाला अनिष्ट माणसाची नजर लागू नये म्हणून आपल्या इष्टदेवाकडे जी केलेली प्रतिज्ञा त्याचं नाव म्हणजे अभिष्ट चिंतन सोहळा. आणि आजची जी आहे ती म्हणजे ती देवाकडे एक केलेली प्रतिज्ञा. याच्याकरता अभिष्ट चिंतन सोहळा साजरी करावा. संतांची असते ती पुण्यतिथी म्हणा, जयंती म्हणा. देवाची जी असते, आता अजूनही विचार करा, जन्माला येतो ते तुम्ही आम्ही असतात आणि अवतार घेतात ते देव आणि संत असतात. जन्माला येणं कशाला म्हणावं आणि अवतार घेणं कशाला म्हणावं? येणंही ज्याच्या हातामध्ये आणि जाणंही ज्याच्या हातामध्ये त्याला म्हणावं अवताराला येणं, आणि येणंही ज्याच्या हातामध्ये नाही आणि जाणंही ज्याच्या हातामध्ये नाही त्याला म्हणावं जन्माला येणं. येणंही आपल्या हातात नाही, जाणंही आपल्या हातात नाही, पण आल्याच्या नंतर जावं लागणार आहे हे मात्र मान्य. मी कीर्तन केलं म्हणजे मी जाणार नाही असं थोडीच आहे, मलाही जावा लागणार आहे. तुम्ही कीर्तन ऐकलं म्हणजे तुम्ही जाणार नाहीत असं थोडीच आहे, तुम्हालाही जावा लागणारच आहे. यमदेवाकडे जर बघितलं ना बाबा तर अशी लिस्टच असते, आज कोणाचा नंबर, उद्या कोणाचा नंबर, परवा दिवशी कोणाचा नंबर. आमच्या गावात एक रामभाऊ नावाचा मनुष्य राहत होता, एक नंबरला त्याचं लिस्टमध्ये नाव आलं. यमदेवानं त्याचा घरपत्ता काढला. गेले यमदेव रामभाऊच्या घरी, सांगितलं रामभाऊ या मृत्यू लोकामध्ये आता आपल्याला राहायचं नाही, आपल्याला वरती जायचं. विचारलं तुम्ही कोण? म्हणे मी यमदेव. यमदेव म्हटल्याच्या नंतर रामभाऊ म्हणले मला देवा न्यायचे ना, घेऊन जा, काही अडचण नाही, पण खूप दूरचा प्रवास करून आलेला, थकला असाल, तुम्ही एक काम करा, माझ्या हातचा शिरा खाऊन जा. चालतंय. रामभाऊने असा प्युअर तुपातला शिरा केला, यमदेवाला खायला दिला. तो यमदेवानं शिरा खाल्ला, पण त्या शिऱ्यामध्ये रामभाऊने झोपीच्या गोळ्या टाकल्या. खाल्ला शिरा, यमदेव झोपले तोपर्यंत रामभाऊने यमदेवाकडली लिस्ट घेतली, एक नंबरचं नाव खाली घेतलं आणि खालचं नाव वरती घेतलं. यमदेव उठले, यमदेव उठल्याच्या नंतर यमदेव म्हणले वा एवढा छान शिरा केला, एवढा गोड शिरा केला, मी तुम्हाला काहीतरी देणार आहे. आता काहीतरी देणार आहे म्हटल्याच्या नंतर रामभाऊ उड्याच मारू लागले. रामभाऊ म्हणले मरणही वाचलं आणि उलट देवच मला काहीतरी देणार आहे. सांगा देवा काय देणार आहात? यमदेवानं सांगितलं मी लिस्ट वरून सुरू करणार होतो ना, तर आता खालून सुरू करणार आहे. म्हणले बघा अहो आल्याच्या नंतर प्रत्येकाला जावं लागणार आहे. जाणं जे आहे हे प्रत्येकाचं कसं आहे म्हणजे निश्चित आहे, आल्याच्या नंतर जावं लागणार आहे. राजा महाराजा राजा महाराजा यहाँ कोई रग नहीं पाए, बस यही जलाना परवाना दुनिया मुसाफिर खाना, दुनिया मुसाफिर खाना, दुनिया मुसाफिर खाना. आज मेला पंजा मेला, आज मेला पंजा मेला, आज मेला बंदा मेला, आज मेला बंदा मेला. बाप मसना केला, देखत देखत ना तो पळतो तोही पैसा झाला झाला झाला. उठा 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 जागा पाठी मैयाने मोठा, यहो. पंढरी वाचुनी तुझा ठाव नाही कोण. उठा उठा जागा पाठी वयाले मोठे, पंढरी वाचोनी भावनाई कोठे. भावना मग तेथे नसले काही, हो मग ते नचले काही. सत्ता संपदा राहील ठाई ते ठाई, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. पुणे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणते यम आज्ञा. पुढे सर्जित येतील ठाई, तुका म्हणते यम आज्ञा, यम आज्ञा.
प्रमाण दिले महाराजांनी, लक्ष देऊ नका. प्रमाणात प्रमाण, बरोबर आहे. हे वाक्य लक्षात ठेवा. ऐका, आल्याच्या नंतर प्रत्येकाला जावं लागते. अंजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला. प्रत्येकाला जाणं हे प्रत्येकाचं निश्चित आहे. म्हणजे जन्माचं आणि मरणाचं दोन दुःख आपल्याला टाळता येत नाहीत, पण त्यातले दोन दुःख आपल्याला नक्की टाळता येतात. कुठले कुठले का? जो निरोगी आयुष्य जगतो त्याला आजाराचं दुःख नाही, आणि जो तरुण काळात जगतो त्याला वृद्ध काळाचं दुःख नाही. बरं बाबा, ज्याची अपेक्षा आहे त्याची प्राप्ती नाही, आणि ज्याची प्राप्ती आहे त्याची अपेक्षा नाही. सुखाची अपेक्षा प्रत्येकाला आहे, पण त्याची प्राप्ती मात्र प्रत्येकाला नाही आहे. दुःखाची अपेक्षा मुळातच कोणाला नाही, पण त्याची प्राप्ती मात्र प्रत्येकाला आहे. अर्थातच ज्याची अपेक्षा आहे त्याची प्राप्ती नाही, आणि ज्याची प्राप्ती आहे त्याची अपेक्षा नाही. एक वस्तू ह्या काळामध्ये सुख देत असं, तर तीच वस्तू पुढच्या काळामध्ये दुःख देते. वस्तू एकच असते, बदलतो तो फक्त काळ, आणि काळानुसार त्या वस्तूचा बदल होतो. थंडीच्या दिवसामध्ये अंगामध्ये घातलेलं स्वेटर हे सुखाला कारणीभूत आहे की दुःखाला? सुखाला. पण ते स्वेटर जर उन्हाळ्यामध्ये मे महिन्यात घातलं तर कशाला कारणीभूत आहे? दुःखाला. वस्तू एकच आहे, बदलला जर काय असेल तर काळ बदलला, आणि काळानुसार त्या वस्तूचा जर काय झाला असेल तर बदल झाला. काळानुसार वस्तूचा बदल होतो, वस्तू एकच असते. ऐका, आता एखादा गोड पदार्थ आहे, आणि तो गोड पदार्थ एखाद्याला आवडतो, पण तोच जर गोड पदार्थ रोज 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 पात्रामध्ये वाढला तर माणसाला काय होते? इकडी काय होते? उलटी. काही जण इकडे, पण आपला उलटी हा शब्द बरोबर आहे ना? बरं, उलटी का म्हणतात हा कधी मनात कोणाचा प्रश्न आलाय का? उलटी का म्हणतात? मी सांगू का? सांगू का? तर तिला उलटीच म्हणतात, असं आहे का ते? ऐका, उलटी या शब्दाचा अर्थ आहे पात्रातला घास हातात आला, हातातला घास तोंडात गेला, तोंडातला घास पोटात गेला, ही प्रक्रिया झाली सुलटी. पण पोटातला घास पचन न होता परत तोंडावाटेच परत येणं, ही प्रक्रिया झाली, म्हणून ती वाक्य लक्षात ठेवा. आपली मराठी भाषा फक्त PhD पुरती मर्यादित नाहीये. झाड आणि वृक्ष हे DED BEd समानार्थी आहे, पण विश्वकोशामध्ये नाहीये. झाड वेगळं, वृक्ष वेगळं, वेल वेगळी आणि लता वेगळी. ज्याला डायरेक्ट फळं येतात, फुलं येतच नाही असं जे ते म्हणजे झाड आहे. ज्याला फुलं येऊन फळं येतात ते म्हणजे वृक्ष आहे. ज्याचा जमिनीवरती विस्तार आहे ती लता आहे, आणि जिचा विस्तार आकाशाकडे ती वेल आहे. वेल वेगळी, लता वेगळी, वृक्ष वेगळं आणि झाड वेगळं. प्रत्येक शब्दाला स्वतंत्र भूमिका आहे. आलं म्हणून सांगतो तुम्हाला. महिला का बरं म्हणतात? तुम्हाला महिला का म्हणतात? मी सांगू का? सांग म्हणा. तुला आणलंच कशाला? तू 2 तास इथं आलासच कशाला? तूच सांग म्हणा सगळं. ऐका, मला महिला का म्हणतात लक्ष देऊ नये का? यांना पुरुष म्हणतात म्हणून तुम्हाला महिला म्हणतात, असं आहे का ते? नाही. महिला या शब्दाचा अर्थच असा आहे, मही अधिक ला इजिकल टू महिला. मही म्हणजे पृथ्वी, ला म्हणजे सरस्वती. तुम्ही आम्ही आपण सर्वजण जन्माला आल्याच्या नंतर मुळात ज्या माऊलीनं तुम्हाला मला ज्ञान दिलं त्या माऊलीचं नाव म्हणजे महिला. ते ज्ञान बऱ्याच जणाला कमी पडलं, म्हणून काही जणांनी लग्न झाल्याच्या नंतर घेतलं. ज्यांचं झालंय त्यांना विचारा, जे पिपळा खाल्ले म्हणजे त्यांना काही कळणार नाही. त्याच्यासाठी एखादं तरी लग्न करावं लागतं. कारण संसारात, प्रपंचात प्रत्येकाची बायको प्रत्येकाला प्रत्येकाच्या भाषेत शिकवत असते. प्रत्येकाची बायको, वकिलाची बायको म्हणते थांबा तुमचा निकालच लावते. शिक्षकाची बायको म्हणते मला शिकू नका. नावेची बायको म्हणते मेल्यानं माझा केसानं गळा कापला. पेंटरची बायको म्हणते एका रट्यात थोबाड रंगवीन. पखवाजाची बायको म्हणते थापा मारू नका. गायनाचार्याची बायको काय गपची बसते का? किती गोड चाल गायची, घरी जायचं. घरी जाऊन बायकोला म्हणायचं बाग आज चैतन्य महाराजांच्या कीर्तनात एवढी गोड चाल गायली. बायको म्हणते ग बसा. लग्नाच्या आधीपासून मला माहिती तुम्ही किती चालीचे, तुम्ही गबरा मला काही सांगू नका. आता काय करायचे सांगा बरं महाराज? कीर्तनकाराची बायको गपची बसते का हो? कीर्तनकाराची बायको ही गपची बसत नाही, पण मला त्याचा अनुभव नाही म्हणून मी अजून काही सांगत नाही. हा संसार आहे म्हणे, हा प्रपंच. मुळात या संसाराच्या प्रपंचाच्या नादाला लागू नका. तुम्ही म्हणता महाराज तुमचं लग्न झालं नाही, संसाराच्या प्रपंचाच्या लय उचापते करायला. हे बघा, मी प्रामाणिक माणूस आहे. काही जरी बोलल तर मी पुरावा देऊन बोलल, कारण महाराजाच्या बोलण्याला पुरावा असावा. आणि जर महाराजाच्या बोलण्याला जर पुरावा नसेल तर इथं महाराज जित्ता पुरावा. हां, याच्याकरता मी पुरावा देऊन बोलणार आहे. याला पुरावा आहे. फलकटवतो संसार येते सार भगवंत. दुःख बांधवडी आहे हा संसार, आणि सुखाचा विचार नाही कुठे. मुळात संसारात प्रपंचामध्ये सुखाचा विचार जो आहे ना हा कुठंच नाही. ऐका, एक बायको माहेराला गेली बरं का,
एक बायको, एक म्हणजे बायको एकच असते हे लक्ष देऊ नाही का. एक बायको माहेराला गेली आणि माहेरानं नवऱ्याला फोन केला, म्हणजे हॅलो कुठे आहे. नवरा म्हणला घरीच आहे. बाईला विश्वासच नाही. बाई म्हणली मिक्सर वाजवलं. पहिल्या दिवशी मिक्सर वाजवलं. दुसऱ्या दिवशी फोन केला, हॅलो कुठे आहे. नवरा म्हणला घरीच आहे. बाईला अजिबात विश्वास नाही. बाई म्हणली कुकरची शिटी वाजवली बाबा. दुसऱ्या दिवशी कुकरची शिटी वाजवली आणि तिसऱ्या दिवशी माहेरावरून सासरला आली, पण नेमकी त्या दिवशी न सांगता आली आणि हे नेमकं त्या दिवशी घरी नव्हतं. पोराला विचारलं तुझा बाप कुठे आहे. पोरगा म्हणला मम्मी आहे, 3 दिवसापासून मिक्सर कुकर घेऊन हिंडत येत, कुठे तर काय मिळच लागा नाही बघा. आता हा संसार आहे म्हणे, हा प्रपंच आहे. ही अशी संसाराची प्रपंचाची अवस्था आहे म्हणे. हा कसा जर असेल तर हा फलकट आहे. असो, मी सांगत होतो जीवनामध्ये जीवन जगत असताना कसं जगावं. ऐका, आपल्याला जर सुखाची अपेक्षा जर असेल तर या संसारामध्ये, या प्रपंचामध्ये मुळातच तुम्हाला आम्हाला सुख भेटणार नाही. रावणाच्या संसाराचा, रावणाच्या प्रपंचाचा, रावणाच्या ज्ञानाचा, रावणाच्या धनाचा जर विचार करायचा जर झाला, 1,00,000 पोरं, 1,25,000 नातून, 80,000 बायका, एवढी श्रीमंती त्याच्याकडं. अख्खी लंका सोन्याची होती. ज्ञानाचा जर विचार करायचा जर झाला तर एका वेदाचे 4 खंड पाडणारा रावण आहे. वाचायचं म्हणलं तर एवढं जड जातं. सांगितलं तर आपल्या डोक्याचे वरंजन, गजांतकम पुरांतकम मणिनिना मणिभूषण. एवढा विद्वान रावण, एवढी श्रीमंत त्याच्याकडं. पण ज्यावेळेस रावण गेला त्यावेळेस एक कवडी सोबत घेऊन गेला नाही. तुकोबारायांना म्हणावं लागलं, सांगती कोवडी गेली नाही, सांगती कोवडी गेली नाही. सांगती गवरी गेली नाही, सांगती गवरी गेली नाही. जाती संपदा एवढी, तुका म्हणे जाती संपदा एवढी. तुका म्हणे जाची संपदा एवढी, तुका म्हणे जाची संपदा एवढी. सांगती कोवडी गेली नाही, सांगती गवरी गेली नाही, सांगती गवरी गेली गेली नाही. गेली नाही, गेली. महाराज सांगतात तुका म्हणे ज्याची संपदा एवढी आणि सांगा ती कवडी गेली नाही. एवढी श्रीमंत असून बाबा त्याच्या सोबत एक कवडी गेली नाही. तुमच्या आमच्या सोबत काय जाणार आहे म्हणे, हे सोबत काही जाणार नाही. शेवटी जे आहे ना हे सगळं इथंच ठेवावं लागणार आहे. म्हणून माणसाला धनाचा, श्रीमंतीचा, ज्ञानाचा, पैशाचा मुळातच अहंकार नसावा. आणि ज्याला लईच ज्ञानाचा अहंकार आहे, धनाचा अहंकार आहे, श्रीमंतीचा अहंकार आहे, पैशाचा अहंकार आहे, तर त्याचं रावणाकडं चरित्र बघावं थोडंसं. रावणाचं एवढी श्रीमंती, एवढं धन, पण त्याच्यासोबत काही गेलं नाही. तुमच्या आमच्या सोबतही काही जाणार नाही. कारण येताना काही घेऊन आलेलो नाही, जाताना काही घेऊन जाणार नाही. जेवढं कमवलंय, किती कमवलंय, काय कमवलंय, कसं कमवलंय, हे शेवटी जे आहे ना हे सगळं इथंच ठेवावं लागणार आहे. हां, शेवटी एक गोष्ट तुमच्या सोबत येणार आहे, तुम्ही समाजासोबत कसे वागलात, तुम्ही कसे राहिलात, काय केलंय, या देवासाठी, या भगवंतासाठी, या समाजासाठी तुम्ही काय केलंय, फक्त याचेच बिल वर निघतात. करा हरी भक्ती परलोकी येईल कामा, सोडविल यमा पासून या, सोडविल यमा. करा हरी भक्ती परलोकी येईल कामा, सोडविल यमा पासून या, सोडविल यमा सोडविल यमा पासून या. यमा. करा हरी भक्ती परलोकी येईल कामा, असं आहे ना ते. सोडविल यमा आणि सोडविल यमा पासून या. बरोबर आहे का नाही. ऐका, का असं म्हणलंय, कमवा धन परलोकी येईल कामा, मग सोडविल यम, असं आहे का. असं नाही महाराज. हरिभक्तीच तुम्हाला करावी लागणार आहे. एवढं धन कमवलंय, मग नंतर यमदेवाला सांगायचं बाबा तुला एवढं देतो, त्यातलं मग माझं एवढं आहे तर त्यातलं अर्ध तुला राहू दे, मग नंतर मला सोड. असं आहे का ते. असं जमल का. नाही. याच्यासाठी भगवंताचं नामचिंतनच करावं लागणार आहे. हे वरती तुम्हाला तेवढंच कामाला येणार आहे. फक्त अशाच माणसाचे देव बिलं काढतो बाबा, कोणाचेच बिलं काढत नाही. लक्ष देऊ नाही का. आयुष्यभर सांभाळणारा फक्त तो देव आहे. मला वाटत असेल संसारामधले, प्रपंचमधले तुम्हाला मला सांभाळतात. एक वाक्य लक्षात ठेवा, जिला बायको बायको करतात ती राहती दारापर्यंत, ज्याला मित्र मित्र करतात तो राहतो मशानापर्यंत. जावं लागतं ती एकट्याला, आणि शिकायला हा धर्ममंडप आहे. इथं जेवढं शिकता येतं, इथं जेवढे चांगले विचार येतात ना, इथल्यासारखे चांगले विचार, इथल्यासारखं चांगलं शिक्षण मला नाही वाटत बाबा हे दुसरीकडे कुठं असेल. कुठंच नाही.
एकमेव ठिकाण आहे कुठंतरी माणसाच्या जीवनामध्ये बदल होण्याचं. पण ऐका, किती मोठा कार्यक्रम केला, किती मोठा सप्ताह केला, किती मोठे कीर्तन केले, काही किंमत नाही बाबा. कार्यक्रम करत असताना, सप्ताह करत असताना, कीर्तन करत असताना कुणीतरी एखादा माळकरी झाला पाहिजे, याला फार महत्व आहे. आता एवढा मोठा सप्ताह केला, एवढे मोठे मोठे महाराज आणले, एवढे मोठे मोठे गाणारे आणले, एवढे मोठे मोठे वाजवणारे आणले, काही किंमत नाही. काहीतरी कुठंतरी कधीतरी माणसाच्या जीवनामध्ये बदल व्हावा, याच्याकरता आम्ही केलेला हा अट्टहास आहे, याच्याकरता केलेला हा अट्टहास आहे. आजचं हे कीर्तन मी तुम्हाला कीर्तन सांगावं, मी तुम्हाला उपदेश करावा. बाबा मी काही तेवढा पात्रतेचं नाही आहे. माझ्यासारख्या बालकाकडे बघून, आपल्या गावातलं एखादा तरी तरुण, माझ्यासारख्या तरुणाकडे बघून, आपल्या गावातलं एखादा तरी बालक गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालून या लाईनीमध्ये टाळ घेऊन उभा राहावा, याच्याकरता आजचं हे कीर्तन आहे. कुठंतरी काहीतरी कधीतरी माणसाच्या जीवनामध्ये बदल होण्यासाठी आम्ही केलेला हा एवढा अट्टहास आहे. बदल होणं हे फार गरजेचं आहे. आता आपली पिढी तरुण मंडळ ही कुठं चालली आहे, फार भरकटत चालली आहे बघा. कधी कधी महाराष्ट्रामध्ये आम्हाला जन्म भेटला आहे, ह्या भारत देशामध्ये आम्हाला जन्म भेटला आहे असं म्हणायची सुद्धा आम्हाला कधी कधी लाज वाटते बाबा. याचा विचार करत असताना असा आहे, पवित्र ते कुळ पावन तो देश, हा भारत देश पवित्र आहे. त्या हरीचे दास जन्म घेतात. या भारत देशामध्ये ज्ञानोबारांनी जन्म घ्यावा, तुकोबारांनी जन्म घ्यावा. अरे वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतली. अशा महात्म्यानं या भारत देशामध्ये जन्म घेतला. हा भारत देश पवित्र आहे महाराज. ऐका, धर्माशी एकनिष्ठ कसं राहावं, धर्माशी एकनिष्ठ कसं वागावं, हे शिकायचं जर कोणाकडून असेल तर धर्मवीर छत्रपती संभाजीराजांकडून शिकावं. दादा माझा प्राण गेला तरी चालेल, पण मी माझा धर्म सोडणार नाही. ऐका, आपल्या छत्रपती संभाजीराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमान घाण ठेवून जगायला नाही शिकवलं, स्वाभिमान आपला स्वतःचा राखून जगायला शिकवलाय. स्वाभिमानानं जगायला शिकवलंय, स्वाभिमान घाण ठेवून जगायला नाही शिकवलेलं. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, या भारत देशाच्या मातीमध्ये, या स्वराज्याच्या मातीमध्ये तुम्हाला मला जन्म भेटलाय. काय ज्ञानोबारायांचे विचार होते, काय तुकोबारायांचे विचार होते, अजून पुढे जाऊन सांगताय का. अभिष्ट चिंतन सोहळ्याचं कीर्तन आहे म्हणून मी आज बोलतोय. ज्ञानोबाराय कुणी होणार नाही दादा, त्या भानगडीत कधी पडू नका. तुकोबाराय कुणी होणार नाही, त्या भानगडीत कधी पडू नका. छत्रपती शिवाजी महाराज कुणी होणार नाही, त्या भानगडीत कधी पडू नका. छत्रपती संभाजीराजे कुणी होणार नाही, त्या भानगडीत कधी पडू नका. पण निदान साधू संत कसे जगले, आमचे राजे कसे जगले, त्यांचे विचार डोळ्यासमोर घेऊन तरी जगा. या जगण्याला खरा अर्थ आहे. आता काही उपयोग नाही, जन्माला येऊन फक्त काही उपयोग नाही. आपण विचार, राजांसारखी दाढी ठुली म्हणजे राजे कुणी होत नाही, राजांसारखे कानामध्ये कुंडल घातले म्हणजे राजे कुणी होत नाही, राजांसारखा गंध लावला म्हणजे राजे कुणी होत नाही. विचार डोळ्यासमोर घेऊन जगणं आहे. शिवजयंती आली कीच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आठवतात, अथवा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण कुठं ठेवतोय. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. संभाजीराजांची जयंती आली की संभाजीराजांचे विचार तुम्हाला मला आठवत आहे. आयुष्यभर वर्षभर संभाजीराजांचे विचार आपल्या डोळ्यासमोर नाही येत. हे विचार आपल्या डोळ्यासमोर येणं हे फार गरजेचं आहे. नाही दादा, तुमच्या धनाला नाही किंमत, तुमच्या श्रीमंतीला नाही किंमत, तुमच्या पैशाला नाही किंमत, तुम्ही समाजामध्ये कसे वागताय, तुम्ही समाजामध्ये कसे जगताय, याला फार मोठी किंमत आहे. जीवनामध्ये जीवन जगत असताना आयुष्य कसं जगावं, काय जगावं, कसं वागावं, हे कोणाकडून जर शिकायचं असेल ना, तर छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकावं. आपल्या दुश्मनालाही आपल्या जवळचं कसं करावं, हे फक्त शब्द होते, हे फक्त तोंड होतं. ज्यावेळेस इंग्रज आपल्या भारतामध्ये, इंग्रज ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये आले होते, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्याकडून बोट बनवून घेतल्या होत्या. नाव होडगी, पाण्यामध्ये जी चलते ती होडगी. तर ज्यावेळेस त्यांना विचारले गेलं, आज आम्हाला ही नाव तुम्ही बनवून देणार आहेत, पण परत तुम्ही जर इथून गेलात तर ही नाव पुन्हा नंतर आम्हाला बनवता येणार नाही, ही नाव बनवायचं आम्हाला शिकवा. नकार दिला होता, नाव बनवायचं शिकवलं नव्हतं. म्हणजे नेमकं काय करावं, युती लढवली, डोकं लावलं, काहीच करू नका. नाव त्यांच्याकडून बनवून घेतली. लक्ष देऊ नाही का, ती होडगी त्यांच्याकडून बनवून घेतली आणि मावळ्यांना सांगितलं, जशी होडगी बनवली सगळी तशीच खोला, फक्त कुठला पार्ट कुठं हे फक्त लक्ष देऊन बघा. जशी बनवली ती तशाला तशी सगळी खोलली. नाव जशी खोलली, परत त्यांना कळालं कुठला पार्ट कुठं टाकायचा आहे, परत तीच नाव जोडली. त्यांनी जरी नाही शिकवलं तरी चालल, पण ऐका, प्रत्येक ठिकाणीच वाद करावा, प्रत्येक ठिकाणीच भांडणं करावी असंही काही नसतं.
कुठं कुठं डोकंही लावावं लागतं. अफजल खान एवढा मोठा धिप्पाडची धिप्पाड होता, एवढी मोठी लोखंडाची पार वाकवणारा अफजल खान, पण मारलं की नाही छत्रपती शिवाजी महाराजांना. आपले राजे इतकुशी त्या अफजल खानासमोर दिसत होते, पण काही काही ठिकाणी नुसती ताकद कामाला येत नसते, काही काही ठिकाणी युती बी लढावी लागते, काही काही ठिकाणी नुसतं डोकंही असावं लागतं. डोकं असणं हे फार गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखं डोकं हे कोणाकडेच नव्हतं बाबा. विचार त्यांच्यासारखे घेऊन जगलं पाहिजे. भांडणं जर करायचे असतील तर भांडण कोणासारखं असावं, कसं? अरे झाडासाठी आणि बांधासाठी भांडण शोकांतिक आहे. गावागावामध्ये, भावाभावामध्ये, नात्यांमध्ये भांडणं आहेत. जीवनामध्ये जीवन जगत असताना एवढं मोठं कार्य करायचं, एवढं मोठं नियोजन करायचं, काही किंमत नाहीये याला. डीजे लावून दारू पिऊन शिवजयंती साजरी करतो, एखाद्या संताची तिथी साजरी करतो डीजे लावून दारू पिऊन, काही किंमत नाहीये. मला स्वाभिमान वाटतोय आजचं हे अभिष्ट चिंतन सोहळा डीजे लावून दारू न पिता काहीतरी तरुणांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडावा याच्याकरता तुम्ही 5 वर्षापासून कीर्तन ठेवून अभिष्ट चिंतन सोहळा आपल्या सरपंच साहेबांचा करता. टाळ्या वाजवाय त्यांच्यासाठी. वा, हे विचार इथून पुढे तुम्ही घेत चला. आणि ऐका, दारू पिऊन डीजे लावून बर्थडे किती साजरी करा, अभिष्ट चिंतन सोहळे किती साजरी करा, काही कामाला येणार नाही. किती ज्ञानदान केलंय, किती अन्नदान केलंय हे तुम्हाला कामाला येणार आहे. ज्ञानदान, अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे बाबा, हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. एवढं धन कमवलं, एवढी श्रीमंती कमवली, पण भगवंताकडे कुठंतरी काहीतरी दानही दिलं पाहिजे. काहींना दान देऊ वाटतं, पण देण्या इतकं त्यांच्याकडे नसतं. काहींकडे देण्यासाठी भरपूर असतं, पण त्यांना देऊ वाटत नाही. महाराज सांगता, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. द्रव्य असता धर्म न करी, नागविला राजद्वारी, नागविला राजद्वारी, नागविला राजद्वारी. द्रव्य असता धर्म करी, नागविला राजद्वारी, नागविला राजद्वारी, नागविला राजद्वारी. टाळ्या वाजू एकदा यांच्यासाठी. गायन करणं सोपं नाही बरं बाबा. बेंबीच्या डेटापासून वरडावं लागतं, आणि ती कला प्रत्येकाला लाभत नाही बरं. हे वाक्य माझं लक्षात ठेवा. ती कला प्रत्येकाला लाभत नाही. या जगात कोटे काही एक आहे आणि एक नाही. बरोबर आहे का नाही? सगळ्याच कला एखाद्याला लाभतील असं काही नाही. एकाकडे एक तर ते दुसऱ्याकडे नाही. आता मला कीर्तन येतं तर गायन अजिबात जमत नाही. ज्याला गायन येतं त्याला पखवाज येत नाही, ज्याला पखवाज येतो त्याला कीर्तन येत नाही, आणि ज्याला काहीच जमत नाही त्याला लोकांची निंदा केलीशी जमत नाही. हे गणित आहे. गायन करणं सोपं नाही, पखवाज वाजवणं सोपं नाही बरं. गायनाचार्यांसाठी एक वाक्य सांगता ऐका. संगीत शक्ती हार घट में बसे राम. ऐका हा, संगीत शक्ती हार घट में बसे राम, रोगी को राग सुना की देती है आराम. ही ताकद फक्त गायनामध्ये आहे. गायन करणं सोपं नाही असं बिंबीच्या गायनाचे रंगी, गायनाचे रंगी, गायनाचे रंगी, गायनाचे रंगी, गायनाचे रंगी शक्ती अद्भुत है अंगी, गायनाचे रंगी शक्ती अद्भुत है अंगी. हे तो देने तुमचे देवा, भावी अखंडित सेवा. अंगी प्रेमाचे भरते नेगे उतार तिळते, तुका म्हणे वाणी प्रेम अमृताची खाणी. गायनाचे रंगे, गायनाचे रंगे, गायनाचे रंगी, गायनाचे रंगी, रंगे रंगे रंगे. हा गायनाचा रंगच. आता जसं प्रमाण दिलं तसं गायनाचा रंग जो आहे ना, हा गायनाचा रंगच वेगळा आहे महाराज.
गायन असलं पाहिजे माणसाला. एवढं गोड गाणं सोपं नाही बरं. बेंबीच्या डेटापासून वरडावं लागतं. पखवाज वाजवणंही सोपं नाही. एवढे स्पीडमध्ये बोटं पडतात, एवढं गोड तुम्हाला ऐकायला भेटतंय, हे काही सोपं नाही. ऐका, याच्यासाठी हे सातत्य असावं लागतं, याच्यासाठी रियाज असावा लागतो, याच्यासाठी प्रॅक्टिस असावी लागते. ऐका, एवढ्या वर्षापासूनचं सातत्य हे आज फळाला आलंय, म्हणून आपल्याला एवढं गोड वाटतंय वाजवल्यानं. सोपं नाही. पखवाज वाजवणं सोपं नाही बाबा. मी कीर्तन करायच्या अगोदर मीही 2 वर्ष पखवाज शिकलोय. भाऊंना माहित आहे. 2 वर्षात मी 2च बोलू शिकलो, धागी नत्ता आणि गीतागी गीता. 2 वर्षात 2 बोलू शिकलो. कधी तो टाळीत बसायचा तर ते कधी पकात बसायचा. 2 वर्ष. हे बघा माझे मामा, त्यांच्याकडे शिकलो मी. 2 वर्षानंतर आमचे वडील गुरुजीकडे गेले आणि गुरुजीला म्हणले, शिकला का आमचा मुलगा? गुरुजीने असे कोपरापासून हात जोडले. गुरुजी म्हणले, तुमचा मुलगा तर काही शिकला नाही, पण मला जेवढं येत होतं तेवढं विसरून टाकलंय म्हणले. बघा, हा सोपं नाही महाराज. पखवाज वाजवणं बी फार अवघड आहे. गायन करणं अवघड आहे. कीर्तन करणं सोपं आहे का हो? सोपं वाटतं कीर्तन करणं? ज्याला सोपं वाटतं त्यांना इथं उभा राहा, मी खाली बसतो. पुढची पब्लिक बघितली की मांड्या विठ्ठल विठ्ठल बोलतात. काय बोलावं, कसं बोलावं, सोपं नाही महाराज. उदाहरण सांगताय का? आमच्या गावात असे नवीन सरपंच झाले. आता तुम्ही जुने आहेत म्हणून तुमचा काही विषय नाही, पण नवीन सरपंच झाले आमच्या गावात. किती वर्षापासून आहेत? किती वर्ष झाली तुम्हाला? 4 ना? 5. हा, आमच्या गावामध्ये नवीन सरपंच साहेब झाले आणि शाळेमध्ये 15 ऑगस्टला भाषण करण्यासाठी उभं राहिले सरपंच साहेब. असं माईक घेतलं हातामध्ये, सरपंच साहेबांनी सुरू केलं, आज 15 ऑगस्ट आहे, आज 15 ऑगस्ट आहे, आज 15 ऑगस्ट आहे, कारण आज 15 ऑगस्ट आहे. सगळ्या मुलांनी एकसारखा ड्रेस घातलेला आहे, कारण आज 15 ऑगस्ट आहे. सगळे मुलं एका रांगेमध्ये उभा आहेत, कारण आज 15 ऑगस्ट आहे. सगळे शिक्षक सुद्धा शाळेमध्ये आलेले आहेत, कारण आज 15 ऑगस्ट आहे. मी म्हणलं, सरपंच साहेब 15 ऑगस्ट आहे, 15 ऑगस्ट आहे, पण का म्हणून ते तरी सांगा ना. सरपंच काय म्हणले माहिती का? काल 14 ऑगस्ट होता म्हणून आज 15 ऑगस्ट आहे. बाबा, बोलणं सोपं नाही बाबा. बोलणं ही फार अवघड आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्ट सोपी वाटते, पण गोष्ट कुठलीच सोपी नाही महाराज. पखवाज वाजवणं अवघड आहे, गायन करणं अवघड आहे, आणि बोलणं सुद्धा हे फार अवघड आहे. एक एक ऐका, ज्याच्या त्याच्या क्षेत्रामध्ये गेलं ना, ज्याला त्याला विचारायचं. आता मी सांगतोय, आता मी उगाच म्हणायचं का सरपंच होणं काही एवढं अवघड आहे का? मी होऊ शकतो सरपंच. गाव सांभाळता आलं पाहिजे. सरपंच व्हायला काही नाही, होणं सोपं आहे, पण झाल्याच्या नंतर हे पद टिकवायचं कसं हे फार अवघड आहे. व्हायला कुणी होईल, पण हे टिकवायचं कसं, लोकांच्या नजरेमध्ये वावरायचं कसं, लोकांच्या नजरेमध्ये राहायचं कसं, हे मात्र अवघड आहे. हे बऱ्याच जणाला जमत नाही. बरेच जण होतात बाबा, होतात, व्हायला काही नाही, होतात, पण झाल्याच्या नंतर महाराज एकदा काही पद हातात आलं म्हणजे आता हा गावचा राजाच झालो. मग ते राजा 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 असं वाटतं. माणसं एकदा अहंकारामध्ये हवेत गेले ना, पुन्हा राहत नाही. डोक्यानं एक वेळेस पायाला प्रश्न विचारला, का रे बाबा, एवढा जमिनीवरती राहतो तर तुला कधी काही त्रास होत नाही का? डोक्यानं पायाला प्रश्न विचारलेला, काय एवढा तू जमिनीवरती राहतो, तुला कधी काही त्रास होत नाही का? पायानं दिलेलं उत्तर एवढं गोड होतं. पाय काय म्हणला माहिती का? बाबा, मी जमिनीवर आहे म्हणून तू हवेत आहेस. काय? मी जमिनीवर आहे म्हणून तू हवेत आहेस. मी हवेत आल्याच्या नंतर तू कुठं जाशील हा पुढचा विचार आहे. ऐका, कुणीतरी तुम्ही जमिनीवर असलात तर तुम्हाला पद राहणार आहे. जमिनीवर राहिलात, प्रेमानं जर वागलात, माणसं तुम्ही जपून ठेवले, माणसं तुम्ही टिकून ठेवले, तर या समाजामध्ये तुम्ही राहणार आहेत. कारण तुम्हाला मोठं करायचं यांच्या हातात आहे, आणि कोणाला कसं करायचंय हे समाजाच्याच हातात आहे. एखाद्याला मोठं बनवायचं म्हटलं तर एका रात्रीत एखादा मोठा होऊ शकतो, बरोबर आहे का नाही? पण एखाद्याला खाली पाडायचं म्हटलं ना तर काही वेळ लागत नाही. नाव कमवायला जेवढा वेळ लागतो ना, गमवायला तेवढा वेळ लागत नाही बाबा. 10-15 वर्ष घालावी लागतात, त्यावेळेस नाव कधीतरी कुठंतरी नावारूपाला येतं, कुठंतरी एखाद्या चॅनलला, कुठंतरी एखाद्या टीव्हीच्या चॅनलला दिसतो. पण ऐका, वाईट कार्य एखादं करा, एक दिवसही नाव घालायला लागत नाही. जेवढे कमवायला लागतात ना तेवढे घालवायला लागत नाही. याच्याकरता माणसानं जीवनामध्ये जीवन जगत असताना चांगलं जगावं. ज्याच्यामुळे आपण मोठं झालोय ना
त्या माणसाला कधीच विसरलं नाही पाहिजे. नम्रता, मान, मर्यादा ही प्रत्येकाला भेटणार आहे, पण ती जिथल्या तिथं असणं हे फार गरजेचं आहे. ऐका, मी सांगत होतो चांगले विचार माणसाच्या जीवनामध्ये असणं हे फार गरजेचं आहे. दादांनो, चांगले विचार माणसानं ठेवावे. आता उगाच जोपर्यंत कीर्तन चालू आहे, जोपर्यंत तुम्ही मंडपामध्ये, तोपर्यंत सगळे म्हणणार महाराजांनी जे सांगितलं ते बरोबर आहे, महाराजांनी जसं सांगितलं तसं महाराजांचं ऐकलंच पाहिजे, आजपासून सगळे वाईट कामं बंद, जसं महाराज सांगतात तसंच वागायचं, गळ्यात माळ घालायची, आजपासून काही करायचं नाही. बरोबर आहे का नाही? जोपर्यंत मंडपात तोपर्यंत. मंडपाच्या बाहेर गेले धंदा आहे त्यांचा. आपण सुधारल्यावर महाराजाचे कीर्तन होते न कसे? असं म्हणल्यावर चालतं का हो बाबा? मग तुम्ही मनात विचार करता, आम्ही जर सुधारलो तर महाराजांचे कीर्तन होतेत कसे? लॉकडाऊन पडल्याच्या नंतर कीर्तन बंद होते तर आम्ही काय धोत्रे ऐकले का? हाही मोठा प्रश्न आहे ना. बरोबर आहे का नाही? तुम्हाला जशी आमची काळजी आहे, बरोबर आहे का नाही? माणसाच्या जीवनामध्ये बदल होणं हे फार गरजेचं आहे. आयुष्य ना थोडा आयुष्य, फार कमी आयुष्य, एवढं चांगलं जगा, एवढं चांगलं जगा. तुका म्हणे एका मरणाची सरे गेले दिगंबर ईश्वर होते. तो आजच्या अभंगातच आहे. तुका म्हणे पावटणे आणि करू स्वर्गाची निशाणी. आयुष्याच्या साधने सचितानंद पदवी घेणे. अभंग सरपंच साहेबांसाठी घेतलाय बरं आजचा. आयुष्याच्या साधने सचेतानंद पदवी घेणे. आयुष्य हे एक साधन आहे. या साधनामध्ये आपल्याला कुठली पदवी घ्यायची, कसं वागायचं, एवढंच आयुष्यामध्ये, पुन्हा नंतर नाही. बरं, इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाय. आता लक्ष देऊ नाही का बरं? हा मृत्यू लोकातलं हे शरीर, हा देह आम्हाला भेटावा इच्छा जर कुणी केली असेल तर ती देवानं इच्छा करावी. पण ते शरीर तुम्हाला आम्हाला भेटलंय म्हणजे तुकोबार आहे, त्याचं वर्णन करतात. आम्ही जे आहोत हे कसे जर असाल तर आम्ही धन्य, त्याचं वर्णन महाराजांनी केलेलं आहे अभंगाच्या प्रथमच्या. यह लोकी चाहते हैं, यह लोकी चाहते देव इच्छिता ते पाहे. इह लोकांमध्ये आम्हाला जन्म भेटावा इच्छा जर कुणी केली असेल तर देवाने इच्छा केली आहे. पण ऐका, आपल्याला तो जन्म भेटला म्हणजे आपण कसे धन्य, आम्ही जन्म आलो, आम्ही भाग्यवान आहेत, आम्ही धन्य आहोत की आम्हाला या मृत्यू लोकांमध्ये जन्म भेटलाय. धन्य आम्ही जन्म आलो. दास जर कोणाचे झालो असेल तर दास विठोबाचे झालो. त्या पंढरीच्या पांडुरंगाचे, त्या जगाच्या चालक मालकाचे, त्या भगवंताचे आपण कोण जर झालो असेल तर बाबा दास झालो. ऐका, देवाला तुम्ही मानू नका, वाक्य लक्षात ठेवा. देवाला तुम्ही मानू नका. ज्याला मानायचं तो मानतोय, पण ज्याला नाही मानायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मुळातच तुम्हाला जर देवाला मानायचं नसेल तर मानू नका. पण एक वाक्य लक्षात ठेवा, ज्या वारकरी संप्रदायामध्ये, ज्या वारकरी संप्रदायाचे तुम्ही आम्ही सर्वजण पाईक आहोत ना, या वारकरी संप्रदायामध्ये राहून त्या देवाचा, त्या भगवंताचा अपमान होईल असं तरी जगू नका. काय म्हणणं आहे? उदाहरण सांगतो याच्याकरता. ऐका, एका वडिलाने मुलाला पुण्यासारख्या सिटीमध्ये 4 वर्षे शिकण्यासाठी पाठवलं. 4 वर्षे LLB ॲडव्होकेट वकिलाचा त्यानं कोर्स केला. 4 वर्षानंतर तो मुलगा घरी आला. लॉकडाऊन पडल्यामुळं घरी आला. घरी आल्याच्या नंतर वडिलांनी सांगितलं, का रे बाबा 4 वर्ष तू पुण्यामध्ये राहिलास, तू काय शिकलास? त्यानं सांगितलं, मी वकील झालो, 4 वर्षाचा LLBचा कोर्स केला आणि मी वकील झालो. म्हणे कोर्ट वगैरे सगळे बंद आहेत, याच्याकरता आपण प्रॅक्टिस जर कशी करायची असेल तर घरच्या घरी आपण कोर्टाची प्रॅक्टिस करू. चालते म्हणे. लक्ष देऊ नाही का? सांगितलं मी वकील, वडिलाला सांगितलं तुम्ही आरोपी, आणि आईला सांगितलं तू जज.
वडिलांनी सांगितलं तुझे निवडलेस ना हे अगदी बरोबर निवडलेस, कारण लग्न झाल्यापासून मी या घरामध्ये आरोपीच आहे आणि लग्न झाल्यापासून तुझी आई या घरामध्ये जजच आहे. मला सगळं तिचंच ऐकावं लागतं म्हणजे ठरलं. घरच्या घरात एका रूममध्ये त्यांनी कोर्टा तयार केला. वकिलाने प्रश्न विचारले, तुमचं नाव काय सांगितलं, तुमचं गाव कोणतं सांगितलं, शिक्षण किती झालंय सांगितलं, तुमचं लग्न झालंय का, हो म्हणे लग्न झालंय, तुम्हाला मुलगा आहे का, हो म्हणे मुलगा, कुठे आहे, तूच तर माझा मुलगा आहे. प्रश्न कोण विचारताय, बोला कोणाला, वडिलाला. म्हणे बाबा तूच माझा मुलगा आहेस. तो म्हणला मी तुमचा मुलगा कशाहून नाही, याच्याकरता मला काहीतरी पुरावा द्या. कोर्ट आहे, पुरावा तर लागणारच आहे, पुराव्याशिवाय मला केस ढकलता पुढे येणार नाही, पुरावा लागणार. बाबा म्हणला अशा गोष्टीचे कुठे पुरावे असतात का, अरे तूच तर माझा मुलगा आहेस. मुलाचा आणि वडिलाचा वादविवाद चालला. वादविवाद होत असताना आई काही कामानुसार मधुपाक खाण्यामध्ये निघून गेली. भांडणं दोघांचेही चालले होते. तूच माझा मुलगा, मुलगा मान्य करत नव्हता. शेवटी कंटाळून बापाने एक शेवटचा प्रश्न वापरला, ऐक, मला बाप मानू नकोस, वाक्य फक्त लक्षात ठेवा, मला बाप मानू नकोस पण दुसऱ्याला म्हणू नकोस. काय सांगितलं, मला बाप मानू नकोस पण दुसऱ्याला म्हणू नकोस. सांगायचं तात्पर्य, ज्या वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही आम्ही आलात ना, जगाचा तुमचा आमचा पंढरीचा पांडुरंग तो बाप प्रत्येकाचा तिथं बसलेला आहे, त्याला बाप मानू नका. पण ज्या वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही आम्ही आलोत ना, या वारकरी संप्रदायाचा अपमान आपल्यामुळे होईल असं तरी कधी जगू नका. या जगण्याला खरा अर्थ आहे. या वारकरी संप्रदायाचे विचार तुम्ही आम्ही डोळ्यासमोर घेऊन जगावं, या जगण्याला खरा अर्थ आहे. आयुष्यात जीवन जगत असताना जगाच्या चालक मालकाकडे जा, भगवंताकडे जा. आयुष्याच्या साधने सचित आनंद पदवी घेणे, तुका म्हणे पावटणीन करू स्वर्गाची निशाणी, असं जगावं. स्वर्गाची सुद्धा निशाणी केली पाहिजे. माणसानं अशी माहिती मागं काहीतरी कीर्ती केली पाहिजे. जीवन जगत असताना ज्ञानोबारायांसारखं जगा, जीवन जगत असताना तुकोबारायांसारखं जगा. मान्य त्यांचे विचार त्यांच्या डोळ्यासमोर घेऊन जगा. त्यांच्यासारखं कोणी जगू शकणार नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांचे माऊली ज्ञानोबारायांचे जगद्गुरू तुकोबारायांचे विचार तुम्ही आम्ही आपल्या डोळ्यासमोर घेऊन जगणं आहे, या जगण्याला खरा अर्थ आहे. आयुष्यात जीवनामध्ये जीवन जगत असताना काही कामाला येणार नाही. धन श्रीमंती पैसा शेवटी सगळं इथंच ठेवावं लागणार आहे. एक शेवटचे 5 मिनिटं घेतो, ऐका. ज्या माईने ज्या बापाने तुम्हाला मला मोठं केलंय ना दादा, त्या माईला त्या बापाला एक कधीच विसरू नका. आयुष्यभर वारंवार कुठे हे कधी हे किंवा हे जर सांभाळणारे कोण असतील ना, तर ते मात्र आई वडील आहेत दादा. आई वडील आयुष्यभर सांभाळणारे. ऐका, ज्याला माई नाही त्याला मायेची किंमत विचारा. ऐकताय ना तुम्ही? ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, ज्याला माई नाही त्याला मायेची किंमत विचारा, आणि ज्याला बाप नाही त्याला बापाची किंमत विचारा. दादांनो, दगडावर घसटणारं चंदन म्हणजे बाप, इमारतीचा पाया म्हणजे बाप आहे. इमारत किती मोठी असू द्या, पाया मजबूत पाहिजे. दगडावर घसटणाऱ्या चंदनाने एके दिवशी दगडाने चंदनाला प्रश्न केला, म्हणे का रे बाबा एवढा तू घासतोयस, घासू घासू एके दिवशी संपून जाशील. चंदनानं दिलेलं उत्तर एवढं गोड होतं. तो म्हणला, का रे दादा, मी जरी घासत असलो ना, माझ्या जर घासण्याने या वारकऱ्यांच्या कपाळाला, माझ्या जर घासण्याने या श्रोत्यांच्या कपाळाचा जर सुगंध मिळत असेल ना, तर मी मात्र घासायला तयार आहे. असा म्हणणारा म्हणजे आपला बाप आहे. ज्याच्या जीवनातला बाप निघून गेला त्याला विचारा काय असते बापाची किंमत. ज्याच्या जीवनातली माय निघून गेली त्याला विचारा काय असते मायेची किंमत. दादा ऐका, किती धन कमवा, किती श्रीमंती कमवा, किती पैसा कमवा, कौतुकाचे थाप टाकणारा जर बाप नसेल ना, तर कमवलेलं सगळं शून्य आहे. आणि चेहऱ्यावर प्रेमाने हात फिरवणारी जर माय नसेल ना, तर कमवलेलं धन, कमवलेलं सगळं शून्य आहे. दादा सगळं शून्य आहे. मायबास वाचणं हे फार महत्त्वाचं आहे. आयुष्य फार छोटं आहे. गेलेली माय, गेलेला बाप पुन्हा नंतर परत कधीच येणार नाही. निस्वार्थ सांभाळणारे ते फक्त आई वडील आहे. निस्वार्थ सांभाळणारे. ऐका, मला चांगलं शिकता नाही आलं तरी चालल, मला चांगलं जगता नाही आलं तरी चालल, मला चांगल्या घरामध्ये राहता नाही आलं तरी चालल, पण माझ्या मुलाला चांगलं शिकता यावं, माझ्या मुलाला चांगलं जगता यावं, माझ्या मुलाला चांगले कपडे घालता यावे, असं जगलं पाहिजे. मोबाईल थोडासा साईडला घ्या, माईकच्या थोडासा. ऐका, वारंवार आयुष्यभर कोण सांभाळणार जर असेल तर ती म्हणजे माय, तो म्हणजे बाप आहे. दादांनो विचारा, त्या
ज्याला माय नाही त्याला विचारा मायेची किंमत, ज्याला बाप नाही त्याला विचारा बापाची किंमत. दादांनो, इथं बसलेल्यापैकी कुणाला माय नसल, इथं बसलेल्यापैकी कुणाला बाप नसल, विचारा काय किंमत असते त्या मायेची, विचारा काय किंमत असते त्या बापाची. आज महिला मंडळ बहुसंख्येने कीर्तनाला उपस्थित आहेत. माझा प्रश्न आहे असा, माहेरची वाट किती दिवस आहे तुमच्यासाठी? जोपर्यंत माहेरामधली माय जिवंत आहे, जोपर्यंत माहेरामधला बाप जिवंत आहे. जाऊ द्याकडे एकदा माहेरातली माय निघून जाऊ द्या, त्या माहेरातला बाप निघून जाऊ द्या, त्या दारामध्ये आपल्याला चप्पल सोडायला सुद्धा जागा नाही आहे. जोपर्यंत माय आहे तोपर्यंत त्या दारामध्ये आपण चप्पल सोडू शकतो, जोपर्यंत बाप आहे ना तोपर्यंत त्या दारामध्ये आपण चप्पल सोडू शकतो. माहेरातली माय निघून गेली, माहेरातला बाप निघून गेला ना, त्या माहेरामध्ये परत तुम्हाला वाट नाही. याच्याकरता जीवनातले मायबाप सांभाळा. एखाद्यानं असा प्रश्न विचारला, जगाच्या पाठीवर श्रीमंत कोणाला म्हणावं? ज्याच्याकडे सगळ्यात मोठ्या मोठ्या गाड्यात म्हणजे त्याला श्रीमंत नाही म्हणल्या जाणार. एखाद्याकडे फार मोठे मोठे बंगलेत म्हणजे त्याला श्रीमंत नाही म्हटल्या जाणार. एखाद्याकडे फार श्रीमंती म्हणजे त्याला श्रीमंत म्हणल्या नाही जाणार. ऐका, त्याच्या धनावरती, त्याच्या श्रीमंतीवरती, त्याच्या पैशावरती तो मोठा माणूस नाही काढल्या जात. ज्याच्या घरामध्ये माय आहे, ज्याच्या घरामध्ये बाप आहे, आणि वारंवार त्या माईच्या आणि बापाच्या चेहऱ्यावरती कायम हसू आहे ना, असं जो आहे ज्याच्या घरामध्ये, तो जगाच्या पाठीवरती सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. कुठं जायची गरज नाही. आळंदीला जाऊ नका, पंढरपूरला जाऊ नका, घरी बसल्या बसल्या आई वडिलाची सेवा करा. सगळ्या तीर्थक्षेत्राचं पुण्य आई वडिलाच्या सेवेत लागल. माय बाप केवळ काशी आणि तिने न जावे तीर्थाशी. कुठं जाऊ नका, घरी बसल्या बसल्या आई वडिलाची सेवा करा. पुढे 2 वाक्य माझ्या घरी घेऊन जा. तुमच्या गावात माझं कीर्तन झालंय म्हणून सफल होईल. तर 2 दिवसावरती रक्षाबंधन आलंय दादा. शेवटचं वाक्य सांगतो, कसं असावं भाऊ बहिणीचं नातं. माय गेल्याच्या नंतर मायेची जागा जर घेणारी कोण असेल ना, तर ती म्हणजे आपली बहीण आहे दादा. बहीण असावी बरं. आपल्यापेक्षा लहान असू द्या, आपल्यापेक्षा मोठी असू द्या, बहीण असावी. ज्याला बहीण नाही ना, त्याला रक्षाबंधन दिवशी नक्की त्याच्या डोळ्यात पाणी येईल. राखी बांधण्यासाठी मला एक बहीण असली पाहिजे. माय गेल्याच्या नंतर माईची जागा घेणारी जर कोण असेल तर ती आपली बहीण असते दादा. नावच आहे रक्षाबंधन. म्हणजे आयुष्यभर भावाने बहिणीचं रक्षण करावं, हे बहिणीनं भावाला एका बंधनात टाकलेलं, म्हणजे त्याचं नाव रक्षाबंधन. आणि अजून याच्याही पुढे जाऊन सांगतो, तुम्ही जर स्वतःच्या बहिणीसाठी जर वाघ असाल तर दुसऱ्याच्या बहिणीसाठी लांडगा म्हणून कधी जगू नका. बोलणं कळतंय ना माझं? आणि ऐका, रक्षाबंधना दिवशीच त्या बहिणीला कधीच आठवू नका. 1 रुपयाची गरज नाही तुमच्या त्या बहिणीला. फक्त माझा भाऊ माझ्याकडे यावा, माझ्या हाताने राखी बांधून जावा, एवढंच त्या बहिणीला पाहिजे असतं. भावाचं प्रेम, बहिणीचं प्रेम एवढंच पाहिजे असतं. पण आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे दादांनो, त्या श्रीमंतीमुळं, त्या पैशामुळं बहीण भावाचे सुद्धा भांडणं आहे. सख्या बहीण भावाचा सुद्धा वादविवाद आहे. फक्त धनामुळं, फक्त श्रीमंतीमुळं. पण बहिणींच्या भावाच्या नात्यामुळं धन, श्रीमंती, पैसा हा मुळातच कधी आला नाही पाहिजे. बहीण ते बहीण असते, भाऊ तो भाऊ असतो. बहीण भावाचं एवढं एक नातं सांभाळा. अजून पुढं जाऊन सांगतो, आपल्या सख्या बहिणीला आपण जसं बहीण मानतो ना, तशी रस्त्यानं एखादी मुलगी जर चालली ना, तीही दादा कोणाची तरी बहीणच आहे, तिलाही बहीणच माना. रस्त्यानं चाललेली एखादी मुलगी कोणाची तरी आईच राहणार आहे, कोणाची तरी पत्नीच असणार आहे, कोणाची तरी बहीणच असणार आहे. आपल्या नजरेत तिच्याविषयी आपली सख्खी बहीण असे असलं पाहिजे. आपल्या बहिणीला जसं आपली सख्खी बहीण समजतो, ती रस्त्यानं चालणारी एखादी स्त्री सुद्धा आपली सख्खी बहीणच आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्येकाला बहीण भाऊ मानायला शिकवलं आहे. स्त्रीचा आदर कसा करावा, मान सन्मान कसा करावा, हे फक्त आपल्या महाराष्ट्रात शिकवल्या जातं बरं. हे दुसरीकडे कुठं शिकवल्या जात नाही. आपल्या आईवडिलाची मान खाली होईल असं मात्र तुम्ही कधी जगू नका. आपल्या महाराष्ट्राची मान खाली होईल असं मात्र तुम्ही कधी जगू नका. आनंदानं जगा, प्रेमानं जगा. अतिशय सुंदर अशा प्रकारचं दादांनी अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्त हे केलेलं कार्यक्रमाचं निवेदन. तरीसुद्धा तुम्हाला सर्वांना द्यावेत एवढे धन्यवाद कमीच आहे. तुमच्या दादांना अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या खूप खूप शुभेच्छा. असंच चांगलं कार्य तुमच्या हातून घडत राहू. ज्ञानोबा यांची सेवा, भगवंताची सेवा,
असा साधू संतांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो. जाग्याहून कुणीच उठू नका. विठोबार कुमाई भजन होईल, ज्ञानेश्वर माऊली भजन होईल, जय विठ्ठल होईल, अभिष्ट चिंतन सोहळा साजरी होईल, कुंडली कवरदेव होईल. मग नंतर सर्वांनी सूचना झाल्याच्या नंतर घरी जायचं. तोपर्यंत